आज ना कढीपत्त्याच्या झाडाचं उद्घाटन करायचं होतं. चला म्हणलं कढीपत्त्याच्या झाडाची ना अशी रेसिपी बनवूया मस्त, ज्याचं नावच आहे कढीपत्त्यापासून. चला तर पुढं कळेलच तुम्हाला काय रेसिपी बनायची. तर काय केलं, खलबत्त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर छान ठसठसत ठेचून घेतलं. त्यानंतर दही आणि बेसन पीठ छान कालून घेतलं. आणि बऱ्याच ताई म्हणतात की ताई व्हिडिओ कधी अपलोड करता तुम्ही, तर माझा व्हिडिओ ना रात्री 9 वाजता एक येतो, दुपारी 1:30 वाजता एक येतो. जर मोठा व्हिडिओ असले तर 12 ते 1च्या सुमारात टाकत असते, पण माझा जो रात्रीचा 9चा व्हिडिओ असतो तो कधीच हटत नाही. आणि 9चाच व्हिडिओ आहे तोच माझा व्हायरल होतो. त्यामुळे रात्री 9 वाजता व्हिडिओ टाकत जा. मी रात्री 9 वाजता टाकत असते. आणि वेगवेगळ्या चॅनलचे वेगवेगळे कंटेंट असतात, त्या कंटेंटनुसार व्हिडिओ टाकत असते. तर छान मिक्स झाल्याच्या नंतर कढईमध्ये तेल घातलं, कढीपत्ता छान तळून घेतला, हळदी पावडर आणि मिरचीचा ठेचा घातला, मस्त छान तळून घेतलं. त्यानंतर आपल्याला जे मिक्स केलं कढीपत्ता, बेसन पीठ आणि दही ते घालायचं आहे. मस्त 2 ते 3 मिनिट छान उकळून घ्यायचं. उकळून नाही घ्यायचं, गॅस ना फुल ठेवायचा आणि पळी हलवत राहायची, म्हणजे आपली कढी फुटत नाही. मस्त अशी चटपटीत अगदी झटपट होणारी आपली कढी रेडी झाली. कोणाकोणाला आवडते कढी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते.